डिफरन्स काय आहे एक्झॅक्ट बिनिंग आणि क्लस्टरिंगमध्ये. ओके, दोन्ही ना डेटा ॲनालिसिसमध्ये वापरतात, बिनिंग असेल किंवा क्लस्टरिंग, बोथ वी आर युझिंग इन डेटा ॲनालिसिस. ओके, सो बेसिकली क्लस्टरिंग आणि बिनिंगमध्ये डिफरन्स काय आहे? सो क्लस्टरिंग कम्स अंडर अनसुपरवाइज मशीन लर्निंग टेक्निक. ओके, अनसुपरवाइज मशीन लर्निंग टेक्निक म्हणजे व्हॉट डज इट मीन्स? अनसुपरवाइज मशीन लर्निंग आठवतंय? 3 टाईप्स आहेत मशीन लर्निंग. डेटा असतो, राईट, अनलेबल डेटा असतो, म्हणजे त्यामध्ये टार्गेट कॉलम नसतो. वी आर फॉर्मिंग द क्लस्टर्स ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटी ऑफ द डेटा पॉईंट्स. ओके, सो क्लस्टरिंग ही अनसुपरवाइज मशीन लर्निंग आहे. आणि सुपरवाइजमध्ये येस, टार्गेट कॉलम प्रेझेंट असतात. राईट. आणि व्हॉट अबाउट रिइन्फोर्समेंट मशीन लर्निंग? ते याच्या बेसवर असतात, रिवॉर्ड बेस system, right? Okay, fine. So we are discussing about the clustering, which is unsupervised machine learning technique. Okay, but binning आहे ही supervised machine learning technique आहे. Okay, sorry. So binning is supervised machine learning technique. So clustering used to discover the natural grouping or the clusters within the data set. ओके, क्लस्टरिंग कुठे वापरतात? जिथे ना नॅचरल ग्रुपिंग फॉर्म असेल डेटा सेटमध्ये किंवा काहीतरी त्यामध्ये सिमिलरिटी आहे, अशा केसमध्ये क्लस्टरिंग यूज करतो. नॅचरल ग्रुपिंग फॉर्म करण्यासाठी किंवा नॅचरल ग्रुपिंग डिस्कवर करण्यासाठी वी ऑलवेज गो विथ द क्लस्टरिंग. बिनिंग, वी यूज टू कॅटेगराइज द कंटिन्युअस डेटा इन टू डिस्क्रीट बीन्स और द इंटरवल्स. बिनिंग कशा ठिकाणी कुठे वापरतो? ज्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरिकल डेटा आहे तो कंटिन्युअस डेटामध्ये कन्वर्ट करायचा आहे किंवा डिस्ट्रिक्ट बीन्समध्ये किंवा डिस्ट्रिक्ट इंटरवल्समध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्या केसमध्ये तुम्ही बिनिंग यूज करता. याच्या नोट्स किंवा याचे फोटो जे काय मी बोलतो आहे त्याची तुम्हाला मिळेल किंवा टाईप करून मिळेल. सो डोंट वरी अबाउट दॅट. थर्ड पॅरामीटर इज इट इन्व्हॉल्व्स द डिवायडिंग ऑफ सेल्फ ऑफ किंवा रेकॉर्डिंगमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. सो डोंट वरी. ओके, थर्ड पॉईंट असेल यामध्ये क्लस्टरिंग आणि बिनिंगमध्ये सांगायचं असेल तर इट इन्व्हॉल्व्स द डिवायडिंग सेट ऑफ डेटा पॉईंट्स इन टू द सबसेट और क्लस्टर बेस्ड ऑन द सिमिलरिटी. ओके, हे सबसेटमध्ये डिवाइड करतात और क्लस्टर्स डिवाइड करतात ऑन द बेसिस ऑफ सिमिलरिटी. अगेन से एक्झाम्पल द्यायचं असेल, बेस्ट एक्झाम्पल तर तुमच्याकडे ना देअर आर ओके, सपोज डीमार्टला व्हिजिट तर प्रत्येकजण करतात ऑब्वियसली. ओके, जे गेले नाही सो त्यांच्यासाठी थोडी हायपोटिकल केस असेल, बट एव्हरीवन नोज. ओके, सो तुम्ही जर डीमार्टला गेलात ना तर ते ना सगळं एक ठिकाणी क्लब करून ठेवत नाहीत ग्रोसरीज. ओके, दे नेवर मर्ज लाईक पल्सेस विथ द जवार अँड जवार विथ द वीट्स अँड वीट्स विथ द राईस. नेवर डू सच अ थिंग्स. ओके, प्रत्येक ना वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ओके, जवारना एक वेगळं कंटेनर असेल, व्हीटसाठी वेगळं कंटेनर असेल, पल्सेससाठी वेगवेगळे कंटेनर्स असतील. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली दे आर डुईंग? दे आर फॉर्मिंग द क्लस्टर्स और फॉर्मिंग डिफरंट टाइप्स ऑफ सेगमेंट्स फॉर ईच टाईप ऑफ ग्रोसरीज. ओके, पल्सेस वेगळ्या कंटेनरमध्ये असतील, देन व्हीट वेगळ्या कंटेनरमध्ये असतील. आय कॅन से दॅट की गव्हामध्ये ज्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत व्हीट्समध्ये त्या तांदळामध्ये नाहीत. सो ईच ग्रोस जे काही कडधान्य असेल त्या प्रत्येकाची काही ना काही युनिक प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती आपण वी आर सेग्रिगेटिंग the type of grocery, right? So indirectly I can say we are doing the clusters on the basis of its natural properties or on the basis of their natural inheritance. Got it? Yes. Clear? Clustering. Binning कुठं? ओके, सो बिनिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये स्टुडंट आहेत 0 to 40 आहे. ओके, 40ला पास असते असं समजतो मी. सो 0 ते 40च्या अगोदरचे ते सगळे फेल आहेत, 40 ते 60 मधले आहे ते पास आहेत. ओके, 60च्या पुढे फर्स्ट क्लास आणि 75च्या पुढे ना डिस्टिंक्शन. सो रेंज विल बी लाईक दॅट, 0 to 40 फेल, 40 to 60 पास, 60 to 75 फर्स्ट क्लास आणि 75 to 100 इट विल डू डिस्टिंक्शन. ओके, सो हे जे काय मी बीन्स पाडले आता टोटल 4 होतात. ओके, सो हे 4 ना मी हे पाडले, वेगवेगळे सेगमेंट काढले किंवा 4 ना इंटरवल्स पाडले, 0 to 40, 40 to 60, 60 to 75, 75 to 100. ओके, हे टोटल 4 ते 5 ओके ग्रुप्स होतात किंवा 4 ते 5 इंटरवल्स होतात आणि जे काय स्टुडंट आहे ते 4 कॅटेगरीमध्ये मी डिवाइड करतोय. ओके, इथं मी क्लस्टर फॉर्म करत नाही. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. आय एम नॉट फॉर्मिंग अ क्लस्टर. व्हॉट आय एम डुईंग? आय एम जस्ट क्रिएटिंग अ बीन्स. आय एम कन्वर्टिंग अ कंटिन्युअस व्हॅल्यू इंटू डिस्क्रीट डेटा और डिस्क्रीट बीन्स. गॉट इट? अगोदर 1 ते 100 मध्ये सपोज माझ्याकडे 150 स्टुडंट असतील. ओके, पण आता 150 स्टुडंट स्कॅटर असणार नाहीत, हे 150 स्टुडंट कुठल्या तर 4 बीनमध्ये गेलेले असतील. राईट?
हॅलो. हो समजतंय का आवाज येतो का नाही? आलता आलता हा. ओके क्लिअर झालं क्लस्टरिंग आणि बिनिंग विथ एक्झाम्पल. येस. बाकी येस सर. पुष्कर हां सर. ठीक आहे. मला काय नाही तुम्हाला जे समजत नसेल शांत बसलात तर मी समजून घेईन की समजले आणि मी पुढे जाईन. ओके तसं एखादा पॉईंट मिस होईल सो बी प्लीज बी टेक केअर ऑफ दॅट. एखादा पॉईंट जर रेकॉर्ड मग तो पॉईंट रेकॉर्डिंगमध्ये पण येणार नाही तुम्हाला समजणार पण नाही. सो मेक शुअर दॅट की जे बोलतोय ते समजलं पाहिजे. नाही समजलं तर विचारा समजत असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे. फोर्थ फॉर्म क्लस्टर्स बेस्ड ऑन द पॅटर्न और डेन्सिटीज. जे काही क्लस्टर्स आहेत ना ते पॅटर्न ऑन डेन्सिटीजवरती डिपेंड असतात और अदर स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टीज किंवा काही स्टॅटिस्टिकल प्रॉपर्टीवरतीच डिपेंड असतात. बट बिनिंग इज ऑफ्टन यूज्ड फॉर प्री प्रोसेसिंग द फीचर or at the time of feature engineering. So there are some types of binning like equal width binning, equal depth binning, or there are more types of binning are there. Okay, but most important equal width or equal depth binning जी आहे त्यामध्ये काय केलं जाते each bin has same width. ओके जी काय बीन असेल ना जी काय बीन तुम्ही फॉर्म करता त्या बीनची ना विड्थ आहे ती सेम असेल. ओके और इक्वल हे झालं इक्वल विड्थमध्ये. ओके इक्वल डेप्थमध्ये काय करतात अप्रॉक्सिमेटली सेम नंबर ऑफ डेटा पॉईंट्स असतील यामध्ये. ओके सिम्पल परत एक्झाम्पल सांगतो. इक्वल विड्थमध्ये काय केलं जाते जी काय बीन आहे सपोज 10 ते 20. ओके यामध्ये 10चा फरक आहे बरोबर. सो आय कॅन से दॅट ईच बीन हॅज सेम वेट. 10 ते 20 झाली 20 ते 30 झाली 30 ते 40 झाली. प्रत्येक बीनमध्ये 10-10चा गॅप आहे. ओके 10-10ची रेंज आहे. गॉट इट. इट्स अबाउट इक्वल विड्थ. इक्वल डेप्थ म्हणजे सपोज 10 ते 20मध्ये जे काय रेंज आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त 15 सॅम्पल असले पाहिजे. ओके 20 ते 30ची जी रेंज आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त 15 सॅम्पल असले पाहिजेत. 30 ते 40ची जी रेंज आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त 15 सॅम्पल असले पाहिजेत. इट्स ऑल अबाउट द इक्वल डेप्थ मीन्स अप्रॉक्सिमेटली सेम नंबर ऑफ डेटा पॉईंट्स. क्लिअर? येस. हां सर. ठीक आहे. सो हा डिफरन्स होता क्लस्टरिंग आणि बिनिंगमध्ये जो की बेसिक होता. नाव कम टू द डिरेक्टली पोर्शन. ओके कंटिन्युअस व्हॅल्यू हे तर तुम्हाला माहिती आहे. जर मी ते प्लॉटवरती जर डिस्ट्रीब्यूट करत असेल तर इट विल बी स्मूथ कर्व राईट. ओके पण डिस्ट्रिक्ट म्हणजे काय तर त्या केसमध्ये जे काय हे असेल तर इन दिस केस देअर विल बी द डिस्ट्रिक्ट व्हॅल्यू. ओके तिथं स्मूथ कर्व नसेल देअर विल डिस्क्रिप्शन ऑफ द डेटा. ओके अशा फॉर्ममध्ये असेल. स्मूथ कर्व म्हणजे कंटिन्युअस व्हॅल्यूज आर देअर. ओके एकदम कर्व शेपमध्ये असेल. बट डिस्क्रीट व्हॅल्यू म्हणजे त्यामध्ये स्मूथ कर्व नसेल. देअर विल बी अप्स अँड डाऊन्स. क्लिअर? येस. नेक्स्ट हां सर. हेच आहे कंटिन्युअस व्हॅल्यू आणि डिस्क्रीट व्हॅल्यू. नाव हा आहे तो पुढचा पॉईंट आहे मी सांगेन. ओके इथं आकडे मी वेगळे घेतलेत पुढे सांगा एक्झाम्पल कोणत्या एक्झाम्पलसाठी घेतलेले आहे. ठीक आहे. थोडा वेळ लागतो फाईल ओपन व्हायला. डोंट वरी. बिनिंग इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूवर मी कॅन आस्क. एखादा दुसरा क्वेश्चन झाला तरी यावरती पण असू शकतो. इंटरव्ह्यूवर एखादा दुसरा क्वेश्चन होईल पण तुम्ही मॉडेल ट्रेनिंगमध्ये बिनिंग यूज करणार इफ देर इज नेसेसिटी और इफ देर इज नीड. लेट स्टार्ट. ओके डेट चेंज करायची बाकी आहे का? ठीक आहे जुन्या बॅचची डेट आहे यावरती. ओके आय विल चेंज. बट ही फाईल एक्स्ट्रा आहे जी तुम्हाला दिसते ती म्हणजे आता मी तुम्हाला दाखवली. फाईन. ओके सो बिनिंग is the process of transforming the numerical variables into the categorical counterparts. ओके बिनिंगमध्ये जे काय कंटिन्युअस डेटा आहे किंवा जो काय न्यूमेरिकल डेटा आहे ना तो कॅटेगरिकल काउंटरपार्ट्समध्ये किंवा डिफरंट बीन्समध्ये कॅटेगराईज किंवा डिवाइड केला जातो आहे राईट. सो इट इज द प्रोसेस विच वी आर सेग्रिगेटिंग
कंटिन्युअस व्हॅल्यू इन टू डिफरंट बीन्स ऑर ग्रुप्स विच इज कॉल ॲज अ बिनिंग. बिनिंगची डेफिनेशन किंवा बिनिंगच्या बेसिक्ससाठी हे 2 पॉईंट्स लक्षात असू द्या. ओके, सपोज माझ्याकडे या स्टुडंटचे पर्सेंटेज आहे जे मी सांगितलं की अबो 40% असतील ते पास आहे. सो आय विल नो डेनोट दिस कॅटेगरी ॲज अ पुअर कॅटेगरी. Okay, then 60% it's the first class, which means students are the average in this category. Above 75% means that it's come under the distinction, and student performance is excellent, or category will be the excellent. Got it? या 3 कॅटेगरी आहेत आणि हे तिघांना मी असं डिवाइड केले. 40% म्हणजे पास आणि पुअर, 60% मीन्स फर्स्ट क्लास ॲव्हरेज, 75% म्हणजे डिस्टिंक्शन आणि एक्सलंट. राईट. सो लेट्स सी बेसिक लायब्ररीज ज्यांना डेटा मॅनिप्युलेशनसाठी यूज करतात, नंपाय असेल किंवा पांडा. सो आय एम टेकिंग बोथ लायब्ररीज हिअर. ओके, स्टुडंट्स परफॉर्मन्स नावाची एक CSV आहे जी तुम्हाला या फाईलसोबत मिळून जाईल. इथं ऑलरेडी आहे CSV. ओके, सो DF इज इक्वल्स टू PD.read CSV. सो CSVचं नाव आहे स्टुडंट परफॉर्मन्स आणि .CSV DF. ओके, सो ही फाईल काय काय कंटेन करते पहा. यामध्ये जेंडर आहे, रेस आहे, इथिनिसिटी आहे, पॅरेंटल लेवल ऑफ एज्युकेशन आहे, लंच आहे, देन टेस्ट प्रिपरेशन कोर्स आहे, मॅथ स्कोअर, रिडिंग स्कोअर, रायटिंग स्कोअर आणि ॲव्हरेज पर्सेंटाईल. ओके, हा टोटल डेटा या CSVमध्ये आहे. टोटल 9 कॉलम आणि 1000 रो आहे. ओके, आपल्याला जर एखाद्या कॉलम जर चेक करायचं असेल त्याचा लुक, त्याचा ॲपिरियन्स किंवा त्यामध्ये कंटेंट काय आहे इंडिव्हिज्युअली, तर यू कॅन गो DF.column name. ओके, DF ऑफ कॉलम नेम. सो आय एम पासिंग हिअर कॉलम नेम दॅट इज नथिंग ॲव्हरेज पर्सेंटाईल. सो ॲव्हरेज पर्सेंटेज. ओके, next. Okay, suppose if I want to check the minimum value from the specific column, I can use again df dot that column name, df of that column name dot mean. Okay, म्हणजे त्या कॉलम मध्ये सगळ्यात जी छोटी आहे व्हॅल्यू ती पाहायला मिळेल. सो आय एम क्रिएटिंग वन न्यू व्हेरिएबल कॉल ॲज मीन व्हॅल्यू. सो df इज इक्वल्स टू दॅट कॉलम नेम ॲव्हरेज पर्सेंटेज, then dot mean means it will provide the minimum value from that particular feature or the column. Minimum value for this column is 9.0 means 9 approximately. Okay, now if I want to check the suppose maximum value, I can go with that maximum value is equals to, that is a new variable which is created by me, is equals to df of average percentile. Okay, average percentage dot max म्हणजे मॅक्झिमम जे काय पर्सेंटेज असतील या कॉलममध्ये ते पर्सेंटेज तुम्हाला पाहायला मिळेल. सो मॅक्झिमम 100 आहे. ओके, minimum no, maximum 100. Minimum value for that column should be the 9 and maximum value is 100. Got it? Minimum value maximum value कशी काढली ह्या फीचर मधनं, हा लास्टचा फीचर ॲव्हरेज. Yes. ओके, देन कम हिअर. आता मी कट पॉईंट्स देतोय. ओके, हे तर म्हणजे सुरुवातीतून होती आणि संपत आहे 100ला. ओके, पण मध्ये मला कट पॉईंट्स काढायचे. सो यू नो आय एम जस्ट ॲज्युमिंग कट पॉईंट्स माझे हे असते. ओके, आता इथं मी 0 आणि 100ला हे असं असाइन केलं आहे. सो इथं समजा 0च्या ऐवजी हे तुमचं 9 आहे. जस्ट ॲज्युम दिस विल बी युअर 9 मिनिमम व्हॅल्यू. ओके, अँड मॅक्झिमम व्हॅल्यू इट विल बी युअर 100 जी की तुम्हाला लास्ट पॉईंटला असेल, जी की रेड पॉईंटमध्ये असेल. आणि दिस विल बी युअर 50 आणि हे तुमचं 70 असेल. ओके, सो कट पॉईंट्स कोणकोणते असतील या केसमध्ये पहा. मिनिमम व्हॅल्यू विल बी द फर्स्ट कट पॉईंट आणि मॅक्झिमम विल बी द लास्ट कट पॉईंट. म्हणजे तिथून तुमचं ना तो भाग किंवा सेक्शन सेपरेट होतं आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू इट विल बी 0, अनदर 50, 70 अँड देन 100. ओके, 9 आणि 100च्या मध्ये कट पॉईंट कोणते असतील? 9 आणि 100च्या मधले कट पॉईंट कोणते असतील? 50 70 50 आणि 70 दोन कट पॉईंट आहेत जे की 9 आणि 100च्या मध्ये येतात. सो दिस विल बी फर्स्ट अँड दिस विल बी सेकंड. दोघांच्या मध्ये जर मी कम्पेअर करीत असेल तर हे दोन माझे कट पॉईंट आहेत. ओके, आणि जे मगाशी मी कॅटेगरी क्लासिफाय केली होती, सो आता मी नॉर्मल चेंजेस करतोय. 9 ते 50 मध्ये आहेत किंवा 0 ते 50 मध्ये आहेत ते पुअर आहे समजा. जे 50 ते 70 मध्ये आहेत ते ॲव्हरेज स्टुडंट आहेत समजा. जे 70 ते मॅक्समध्ये आहेत किंवा 100 मध्ये आहेत ते गुड स्टुडंट आहेत और एक्सलंट स्टुडंट आहेत असं समजा. ओके, ते रेंज पण मी लिहिलेले आहे पण तरी पण माहिती असू द्या. नाव कम टू द कोड. ओके, सो कट पॉईंट्स आर 50 अँड 70. ओके, तुम्हाला जर ब्रेक पॉईंट्स काढायचे असेल तर तुम्ही कशी कॅल्क्युलेट करू शकता? ब्रेक पॉईंट्स इज इक्वल्स टू म्हणजे इथून ब्रेक होतो आणि दुसरं सेगमेंट किंवा दुसरे
बिन चालू होते असं इनडायरेक्टली असं म्हटलं तरी चालेल. सो ब्रेक पॉईंट विल बी मिनिमम व्हॅल्यू प्लस कट पॉईंट प्लस मॅक्स व्हॅल्यू. याला प्रिंट करा, तुम्हाला हे सगळं अख्खं ब्रेक पॉईंट्स मिळून जातील कोणकोणते आहेत. सो मिनिमम व्हॅल्यू इज 9, कट पॉईंट 50 and 70 and maximum value is 100. Okay, so those are the breakpoints for this case. Then I'm assigning now label. Okay, 9 ते 50 ही जी कॅटेगरी आहे किंवा ही जी रेंज आहे त्यामध्ये पुअर असतील, 50 ते 70 आहेत ते ॲव्हरेज असतील आणि 70 ते जे 100 मध्ये येतात ते गुड स्टुडंट असतील, असं मी लेबल करतोय. ओके, टोटल 4 व्हॅल्यू बट लेबल विल बी 3 कारण आपण दोघांना पकडतो. राईट, 1 2 2 3 गॉट इट. 1 2 3 टोटल 3 आपल्याला लेवल भेटतात. 9 ते 50, 50 ते 70, 70 ते 100. ठीक आहे. देन पी डी डॉट कट. ओके, डी एफ ऑफ कॉलम नेम इज नथिंग बट द ॲव्हरेज पर्सेंटेज, तो वाला कॉलम मी जोरचा दाखवला जातो. किंवा बिन्स इज इक्वल्स टू ब्रेक पॉईंट. ओके, बिन्स कुठून पडतील, त्या ब्रेक पॉईंटच्या बेसिसवरती बिन्स पडतील, तिथून ना वेगवेगळे इंटरवल्स किंवा वेगवेगळ्या बिन्स पडतील. ओके, लेबल्स इज इक्वल्स टू लेबल्स. ओके, जे हे लेबल्स दिले आहेत ना हे लेबल्स त्याला भेटतील आता प्रत्येक बिन्सला. कोमा इन्क्लूड इज इक्वल्स टू लोएस्ट इज इक्वल्स ट्रू, जी काही लोएस्ट व्हॅल्यू असेल ती पकडली जाईल. सो दॅट्स वाय आय हॅव रिटन हिअर इट्स ट्रू. ओके, पहा. सो इन्स्टेड ऑफ जिथं काय ॲव्हरेज पर्सेंटेज होते ना, ओके, ते आता 90 70 50 असे असण्याऐवजी डिरेक्टली यू कॅन सी द कॅटेगरिकल डेटा इज दिअर इन्स्टेड ऑफ न्यूमेरिकल डेटा, कॅटेगरिकल डेटा इज दिअर. सो फॉर 9 to 50 it will be poor, for 50 to 70 it will be average, for 70 to 100 it will be good. So you can see now number has been replaced by the categories or the text. Clear? Yes, sir. Now come here, which is your next cell. आता तुम्ही हे ना जो काही नवीन कॉलम तुम्ही बनवला आहे, ओके, पर्सेंटेज कॅटेगरी नावाचा, आता हे जे काय दिसत होते गुड ॲव्हरेज बॅड, ओके, तो कॉलम तुम्ही इथं ॲड करून घेणार. सो डी एफ ऑफ पर्सेंटेज कॅटेगरी इज इक्वल्स टू पी डी डॉट कट डी एफ ऑफ ॲव्हरेज पर्सेंटेज कोमा बिन इज इक्वल्स टू ब्रेक पॉईंट, लेबल्सला लेबल्स इन्क्लूड लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे लोएस्ट व्हॅल्यू इन्क्लूड केली जाईल. सो इट विल बी ट्रू. डी एफ हा कॉलम इथं ॲड केला. ॲव्हरेज अगोदर 9 होते ना, आता 10 कॉलम झाले म्हणजे एक ॲड केला. गॉट इट? Yes. Yes, sir. आता पहा कोणत्या कॅटेगरीचा किती काउंट आहे. सो पर्सेंटेज कॅटेगरी डॉट व्हॅल्यू काउंट्स. सो गुडचा 447, ॲव्हरेजचा 444, पुअरचा 109, असा टोटल काउंट आहे 3 कॅटेगरींचा. मिसिंग व्हॅल्यू आहेत का नाही चेक करायच्या. सो दॅट्स वाय आय एम युझिंग डी एफ डॉट विजेने डॉट सम. तुम्ही चेक केलं तर मिसिंग व्हॅल्यू ते 1 पण नाही, ऑल इट शोईंग 0 0. फाईन. देन तुम्हाला ना मॅटप्लॉट यू नीड टू नो व्हिज्युअलाइज द डेटा. तुमच्याकडे जो काय डेटा आहे तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. सो यू कॅन यूज डी एफ ऑफ पर्सेंटेज कॅटेगरी, हे वालं फीचर पास केलं, आणि डॉट हिस्ट. ओके, हिस्टोग्राफ. सो पहा गुडचा काउंट किती होता 447, ॲव्हरेजचा 444 आणि पुअरचा 109. गॉट इट? प्रेझेंटेशन गुड ॲव्हरेज यामध्ये फक्त थोडासा एकदम नॉर्मलचा फरक आहे. आय थिंक किती 44 आणि 47 3चा फरक आहे. राईट? Yes. Yes, sir. यामध्ये जास्त आहे 3, यामध्ये कमी आहे. राईट? ॲव्हरेजमध्ये आय थिंक 444 आणि गुडमध्ये 447 आहे आणि पुअरमध्ये सगळ्यात कमी 109 अप्रॉक्सिमेटली. येस, 109. फाईन. आता सपोज तुम्हाला बिन्स चेक करायच्यात, हे तर झाले इंडिव्हिज्युअल कॉलम चेक केले, आता बिन्स चेक करायच्यात. सो डी एफ ऑफ ॲव्हरेज पर्सेंटेज डॉट हिस्ट बिन्स इज इक्वल्स टू ब्रेक पॉईंट. बिन्स कुठून सेपरेट होतील तर त्याच्या ब्रेक पॉईंट्सवरती. मग असे जे काही मी ब्रेक पॉईंट्स तुम्हाला सांगितले होते त्या ब्रेक पॉईंट्सवरती. सो आपण ब्रेक पॉईंट्स काय सांगितले होते? 0 9 50 70 9 50 70 आणि 100. 70 आणि 100. बरोबर. ही डायग्राम मी सॅम्पलला दिली होती, ही आठवत असेल तर. ओके, ही सॅम्पलला 0 वगैरे दिलं होतं. सो जस्ट कन्सिडर विथ our example. Those are the break points like 9, 50, 70 and 100.
सो हे इथं 0 आहे बरोबर. येस. कुठून तर 9 चालू होते. ओके 9 ते 50 बरोबर. सो 40 आणि 60च्या मध्ये 50 तिथं कुठेतरी असेल. सो दिस विल बी युअर 0 to 50. ओके नंतर 70 60 आणि 80च्या मध्ये 70 इथं कुठेतरी असेल. सो इट विल बी 50 आणि 70 ही रेंज. ओके 70 आणि 100 लास्ट. इथून 70 आणि इथून 100 म्हणजे हे 70 ते 100 असेल. क्लिअर झालं. येस. पट्टीनं रेषा मारा असं वाटलं तर, कळत नसेल तर स्केल घ्या लॅपटॉपवरती ठेवा तुमच्या आणि अशी पेननं लाईन मारून बघा बरोबर इथंच लाईन इथे. कुणा कळत नसेल कर्सर फिरायला तर जस्ट डू वन थिंग, टेक अ पेन्सिल और पेन. ओके स्केल पकडा इथे लॅपटॉपवरती आणि लाईन मारा बरोबर स्ट्रेट लाईन जाते आणि इथं 40 मिळेल तुम्हाला, इथं 9 मिळेल. इफ एनीवन वॉन्ट्स टू ट्राय ही कॅन ट्राय और शी कॅन ट्राय. अथर्व ट्राय करतोय? नाही सर. ठीक आहे समजलं ना मग. हो. ठीक आहे. सो जी काय माझ्याकडे डेटा फ्रेम आहे ती मी डेटा फ्रेम परत प्रिंट करून घेतली. सो डेटा फ्रेम विल बी इन्क्लूड ईच अँड एव्हरी कॉलम इन्क्लुडिंग वन न्यू एक्स्ट्रा कॉलम विच इज नथिंग इन द पर्सेंटेज कॅटेगरी. फाईन. सो नाव मिनिमम व्हॅल्यू विल बी ॲज ऑल वी नो 9, मॅक्सिमम व्हॅल्यू विल बी 100. कट पॉईंट्स 50 आणि 70 होते. बट आता एक ना थोडीशी ना डेटासोबत आपण प्ले करतो, थोडीशी मॅजिक बघू डेटामध्ये. लिन स्पेस नावाचं आपण फंक्शन पाहिलं होतं नमपायमध्ये, आठवतंय? लिन स्पेस चेक करा आहे लिन स्पेस. आपण शेवटी ट्रू वगैरे देत होतो, आठवते का? लिन स्पेस नसतील तर नमपायच्या नोट्स ओपन करा लगेच फास्ट. ओपन करा, एवढं काय व्हायचंय, ओपन करा. हां ॲटलिस्ट कळेल तर तुम्हाला लिन स्पेस झालं होतं का नाही. लिन स्पेस झालेलं आहे. यामध्ये काय करतात, जी काय रेंज पास करतात ना त्याला इक्वल अमाऊंट ऑफ प्रिपोर्शनमध्ये डिवाइड करतात. किती नंबरमध्ये किंवा किती पार्ट्समध्ये डिवाइड करायचं हे डिसाईड केलं जातं आणि नंतर तेवढ्या पार्ट्समध्ये डिवाइड केलं जातं एक स्पेसिफाय रेंज देऊन. ओके सो एन पी डॉट लिन स्पेस मिनिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू आणि किती पार्ट्समध्ये स्प्लिट करायचं आहे. सो मिनिमम विल बी 9, मॅक्झिमम विल बी किती 100. 4 पार्ट्समध्ये स्प्लिट करायचे. सो नाव ब्रेक पॉईंट्स विल बी 9, 39.33, 69.66 अँड 100. क्लिअर. 4 पार्ट्समध्ये डिवाइड आणि हे ॲटोमॅटिकली डिवाइड केले जाते, आपण काहीच करत नाही. एन पी डॉट लिन स्पेस आहे याचं काम आहे तो बरोबर स्प्लिट करून देतो. नाव लेबल्स पुअर, ॲव्हरेज, गुड. 4 नंबर 3 लेबल्स अगोदर जे केलं तेच आहे. परत सेम थिंग पर्सेंटेज कॅटेगरी इज इक्वल्स टू पी डॉट डी एफ ॲव्हरेज पर्सेंटेज बीन्स इक्वल्स टू ब्रेक पॉईंट. आता ब्रेक पॉईंट हा जाईल. ओके मग 90, 50, 70 आणि 100 होता. आता ब्रेक पॉईंट हा तुमचा नवीन असेल. 39.33 देन 69.66 आणि 100 नवीन तुमचे ब्रेक पॉईंट असतील. इन्क्लूड्स लोएस्ट इज इक्वल्स टू ट्रू. फाईन. नेक्स्ट वी आर नो चेकिंग विथ द प्लॉट. गुडचा काउंट, ॲव्हरेजचा काउंट, पुअरचा काउंट. ओके पर्सेंटेज कॅटेगरीचा काउंट, व्हॅल्यू काउंट असं म्हटलं तरी चालेल. जस्ट अ मोमेंट. ओके व्हॅल्यू काउंट इथं आहे. ॲव्हरेजमध्ये 509 येतात, गुडमध्ये 464, पुअरमध्ये 27. एनीवन नो हे असं कसं घडलं? अगोदर तर वेगळं दाखवतं, आत्ता का वेगळं दाखवते? मग 444 दाखवलं, 447 दाखवलं, 109 आणि आता असं का दाखवतंय? काही सांगत नाही, येत पण नाही पण नाही. म्हणजे बोलताच येत नाही. वरती घ्या सर 1 मिनिट. हां मग असं बोला काहीतरी. ते मी ते लिन स्पेसचं शोधत होतो, मला इकडे लक्षच नाही. काय चेंजेस घडून आले कळत नसेल तर सांगू. अगोदर तुमचे ब्रेक पॉईंट्स काय होते? 9, 50, 70 आणि 100 बरोबर. आता ब्रेक पॉईंट्स बदलले राईट. 9, 49.33, 69.66 आणि 100. ओके सिम्पल एक गोष्ट सांगतो. ओके तुमच्याकडे ना क्लासच्या स्टुडंटचे मार्क्स आहेत आणि तुम्हाला कॅटेगरी एक सिम्पल एक्झाम्पल जास्त कॉम्प्लिकेटेड बनवत नाही. ओके तुमच्याकडे क्लासच्या स्टुडंटचे मार्क आहेत 0
ते 10 मध्ये 2 स्टुडंट आहेत. ओके, किंवा इथंच लिहितो आकडे, एक नवीन सेल क्रिएट करून तुमचं कन्फ्युजन क्रिएट होईल. समजलं तरी बोलत नाहीत, आणि काय म्हणतात, नाही समजलं तरी बोलत नाहीत, समजलं तरी बोलत नाहीत. ठीक आहे, याचे फळ रिझल्ट इंटरव्ह्यूमध्ये नक्की भोगावे लागतील, आत्ता सांगतोय. ऊपरवाला सभे देखता है. जेवढं ओरडतात ना त्यापेक्षा जास्त इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ओरडावं लागेल, लक्षात ठेवा. ओके, फर्स्ट माझी रेंज आहे 1 ते 10. 1 ते 10 मध्ये किती व्हॅल्यू येतात? 6, बरोबर. दुसरी माझी रेंज आहे 10 ते 20. व्हॅल्यू किती येतील? 6, बरोबर. ओके, अगोदर हे असं सिंपल गणित चाललं होतं, 9, 50, 70 आणि 100. म्हणजे व्हॅल्यू बरोबर 447, 443, म्हणजे 444 आणि 109 अशा येत होत्या, बरोबर. आता तशा 6 येतात ते. आता मी काय करतोय, 1 ते 10च्या ऐवजी 1 ते 15 रेंज देतोय, आणि इथं 15च्या नंतर पुढची रेंज देतो मी 15 ते 30. आता सांगा मला रे व्हॅल्यू कुठं आणि किती येतील? इथं 4 इकडे येतील एक्स्ट्रा, बरोबर. हाँ आणि इथं किती येतील? इथं ती एकच राहील, बरोबर. सो मी तेच केलंय. ओके, मग अशी रेंज 9, 50, 70, 100 होती. आता इथं रेंज आली आहे सॉरी 9, 39.33, 69.66 आणि 100. इथं जे चेंज केलं, इथं तशी मी रेंज किंवा बिन्सच्या व्हॅल्यूज मी चेंज केल्या, तर रेंज जी काय होती ती, त्यामुळे हे नंबर वेगवेगळे दिसतात. 444, 447, 109च्या ऐवजी तुम्हाला जे नंबर दिसतात ते 509, 464, 27, त्यामुळेच वेगळे नंबर इथं दिसतात. गॉट इट? येस. हाँ सर. बाकी झोपलेले मेंबर्स? हो सर, समजलं. हाँ सर. ओके, ठीक आहे. मी समजावून सांगणार आहे, इंटरव्ह्यू बिलकुल समजावून सांगणार नाही, आत्ता सांगतोय. ओके ओके, आता हे तर क्लिअर झालं की नंबर्स तर वेगवेगळे कशामुळे येतात, आणि प्लॉट पण करून पाहिले. आता तुम्ही पाहाल की ज्या काय बिन्स आहेत ना फॉर्म झाल्या त्या दिसायला कशा दिसतात. ओके, सो जे काय नंबर्स होते मग अशी 9, देन किती 39.33 आणि 39.66. सो पहिला 9 इथं कुठेतरी येईल, दुसरा 39.33 म्हणजे 40च्या अगोदर कुठेतरी असेल, बरोबर. सो म्हणूनच तुम्ही लाईन ही बघता एक्झॅक्ट या लाईनवर जात नाही, थोडं अलीकडे जाते 39.33. देन नंतर 69 किती आहे 69.99 सॉरी 66. ओके, सो हे पण इथं कुठेतरी इथं मग येईल. ओके, सो दॅट्स वाय इट विल बी युअर सेकंड बिन अँड दिस विल बी युअर थर्ड बिन राहिलेली. क्लिअर? हाँ सर. सो हे तुमचं टोटल बिनिंग आहे. ओके, यू विल बी यूज बिनिंग इन रिअर केसेस. ओके, डमी डेटा सेटवर तर मॉडेल ट्रेनिंग करताना बिन यूज करायची गरज नाही, बट रिअल लाईफ प्रोजेक्टमध्ये इफ यू फील नेसेसिटी और गरज आहे देन डेफिनेटली विल यूज द बिनिंग इन युअर प्रोजेक्ट. ओके, काही बेसिक टिप्स किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत जे बिनिंगवरती होऊ शकतात. सो डिफरन्स मी जो सांगितला बिनिंग आणि क्लस्टरिंगचा, जो ऑलरेडी मी कव्हर केला आहे क्लासमध्ये बिगिनिंगमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन जो इम्पॉर्टंट आहे, कॅन वी डू बिनिंग ऑन टार्गेट कॉलम इफ एस एक्सप्लेन सिनारिओ, आणि हे मी पण कव्हर करून टाकतोय. ठीक आहे, आन्सर विल बी यस, इट इज पॉसिबल टू परफॉर्म बिनिंग ऑन द टार्गेट कॉलम इन सर्टन सिनारिओज. ओके, सिनारिओज कोणकोणते आहेत तर 3 सिनारिओज आहेत. ओके, बेसिकली बिनिंगमध्ये काय करतो आपण, वी आर कन्वर्टिंग कंटिन्युअस डेटा इंटू कॅटेगरिकल डेटा और ऑर्डिनल डेटा. ओके, सो टार्गेट कॉलमवर बिनिंग करू शकतो, पण 3 सिनारिओ आहे. अशा 3 केसेस जर ऑकर होत असतील किंवा 3 सिनारिओ असतील तर विल डेफिनेटली गो फॉर द बिनिंग ऑन टार्गेट कॉलम. फर्स्ट केस विल बी इम्बॅलन्स डेटा सेट. ओके, सॉरी इम्बॅलन्स क्लासेस इन द टार्गेट कॉलम. सो इम्बॅलन्स टार्गेट कॉलम व्हॅरिएबल हेल्प्स टू क्रिएट मोर बॅलन्स और डिस्ट्रीब्युटेड. इथं तुमच्याकडे इम्बॅलन्स क्लास असतील टार्गेट कॉलममध्ये
त्या केसमध्ये बिनिंग विल हेल्प यू नो टू बॅलन्स युअर टार्गेट कॉलम. ओके. देन सेकंड इज सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रिडिक्शन टास्क. ओके. इथे तुम्हाला न्यूमेरिकल डेटामध्ये 100-150 व्हॅल्यू द्यायच्यात तर ते काम 150 व्हॅल्यूमध्ये द्यायचं काम काय गरज नाही. 2-3 ज्या काय तुमच्या कॅटेगरीला असतील, हाय मिडियम लो असेल किंवा गुड ॲव्हरेज परफॉर्मन्स असेल, जे काय असेल. ओके. सो 2-3 कॅटेगरीमध्ये काम गुंडाळलं जाते. तेवढ्यानं 150 नंबर राईट डाऊन करायचे किंवा यू नो नीड टू डू द मॅथमॅटिकल ऑल कॅल्क्युलेशन. इट विल बी डन विदिन 3 सिंगल कॅटेगरीज. ओके. Third is interpretability. Okay, so it's make a relationship between input and output. It's quite more predictable. Okay, तुम्हाला इझिली कळून जाते, जास्त कॉम्प्लेक्सिटी वाढवत नाही प्रॉब्लेमची, जे की ना यू कॅन ऑल्सो सी विथ द नेकेड आय. इट्स इझिली प्रेडिक्टेबल. आता त्यामध्ये ना काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके. बिनिंगमध्ये जसं म्हणतात कोणत्याही एव्हरी कॉईन हॅज 2 साईड्स. प्रत्येक कॉईनला 2 साईड असतात. तसंच ना आपण याला 2 साईड्स आहे. एक झाला बेनिफिट झाला आणि दुसरी साईड आहे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस असं म्हटलं. तसं ॲडव्हान्टेजेस असं म्हणता येईल की आता जे काही मी पॉईंट सांगितले ते ॲडव्हान्टेजेस किंवा फीचर्समध्ये येतात. ओके. द 4th पॉईंट आय कॅन ऑल्सो ॲट दॅट बिनिंग कॅन मे ऑर मे नॉट बी इन्क्रीज द ॲक्युरेसी. ओके. ॲक्युरेसी इन्क्रीजेस करेल असं नाही प्रत्येक सेटवरती. इट्स वॅरीज फ्रॉम डेटा सेट टू डेटा सेट बट इट मे बी इन्क्रीज ॲक्युरेसी. ओके. आता निगेटिव्ह साईड्स पहा. सो इन सम केसेस बिनिंग कॅन इंट्रोड्यूस लॉस ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. जिथे तुमच्याकडनं 150 स्टुडंटचा डेटा इन फॉर्म ऑफ नंबर्स होता, कंटिन्युअस डेटा होता. आता फक्त 3च कॅटेगरी आहे तुमच्याकडे. सो दिस कॅन डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली लीड्स टू द लॉस ऑफ इन्फॉर्मेशन ऑर लॉस ऑफ द डेटा. ओके. So which may impact on the accuracy and precision. So sometimes it can have a huge impact or the minor or major impact on your accuracy and the precision. So need to carefully evaluate the trade-off between the trade-off जे काय तुम्ही trade-off करू पाहत होता ना ते व्यवस्थित ना केअरफुली इव्हॅल्युएट करायची गरज आहे. सो बिफोर अप्लाइंग बिनिंग ऑन एनी टाईप ऑफ टार्गेट कॉलम. सो या 3 केसेस रेकॉर्डिंगमध्ये ऑलरेडी कव्हर झाले. सो वन्स द लेक्चर हॅज बीन ओव्हर प्लीज गो थ्रू द रेकॉर्डिंग. आणि हे तर आहे ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलं. काय डाऊट बिनिंगच्या लेक्चरमध्ये? CSP आहे तुमच्यासोबत मी जी शेअर करतोय या नोट्ससोबत. एनी डाऊट? सॉरी, एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स? नो डाऊट सर. फाईन. सो हे सगळं बिनिंगमध्ये होतं. चालेल. येस. आणि आज मी तुमच्यासोबत ना 5 डेटा सेट्स शेअर करतोय ड्राईव्हला. दोज आर डम्मी डेटा सेट. सो नो नीड टू अप्लाय बिनिंग इन सच सिनारिओज. तुमची इच्छा अप्लाय करायची असेल तर, पण शक्यतो गरज नाही बिनिंग अप्लाय करायची. डम्मी डेटा सेट आहेत त्यावरती इझिली तुम्हाला ॲक्युरेसी चांगली भेटेल कारण ते डम्मी डेटा सेट और टॉय डेटा सेट आहे. फाईन.